नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आणि आता आपण भाग 2 बघणार आहोत. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर या आधीच्या व्हिडिओ सत्रामध्ये आपण काय बघितलं ह्याच्यावरती चर्चा करूया. नम्रता आणि प्रांजळपणा या दोन गुणांबद्दल आपण बोललो की सत्य शोधण्यासाठी ते आवश्यक आहेत. केवळ शब्दात नाही तर कृतीत सुद्धा नम्रता आणि प्रांजळपणा असावा. अहंकारावर चर्चा करून आपण आधीचा जो व्हिडिओ होता तो संपवला होता. जेव्हा अहंकाराचा उल्लेख झाला होता तेव्हा मला एक गोष्ट आठवली. सांगू का मी परांजी? प्लीज. तर एका जुन्या साहित्यात या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. कदाचित तुम्ही ही ऐकलेली पण असेल. एकदा एक गुरुजी आपल्या शिष्यांबरोबर बसलेले होते. ते सगळे एकत्र जेवत होते. ठीक आहे. मध्येच त्या गुरुजींचे गुरु आले आणि ते खोलीमध्ये आले, आतमध्ये आले, आणि त्यांच्या मागोमाग त्यांचा एक कुत्राही आतमध्ये आला. आता सर्व लोक आश्चर्यचकित झाले की अरे बापरे, जेवायच्या खोलीमध्ये चक्क कुत्रा. तर ते जे महागुरु होते ते जेवायला बसले, त्यांचा कुत्राही त्यांच्या बाजूला बसला. आता ही गोष्ट त्या शिष्यांना मात्र पटली नाही. हे काय, गुरुजींचे गुरुजी आले तर आले, त्यांचा कुत्राही आला, पण गुरूंनी काही लक्ष दिलं नाही. मग गुरूंच्या गुरूंसाठी जेवण आलं. ते एक घास घ्यायचे, एक घास कुत्र्याला द्यायचे, एक घास घ्यायचे, एक घास कुत्र्याला द्यायचे. पण जे काही घडत होतं त्याबद्दल सगळ्या शिष्यांमध्ये एक अस्वस्थता होती. एका विद्वानाकडून अशा वर्तनाची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. आणि जेवण झालं. गुरुच्या गुरूंनी सर्वांचे आभार मानले. गुरुजींचे गुरुजी उठले, त्यांचा कुत्राही उठला, ते निघाले, त्यांचा कुत्राही निघाला. आणि ते दोघं जण खोलीतून बाहेर पडताच सगळे गुरुजींना विचारायला लागले, हे काय वागणं झालं, हे चुकीचं आहे. असं काय, तुमचे गुरुजी आमच्या जेवणाच्या ठिकाणी येतात, आपल्या कुत्र्यालाही आणतात आणि त्याच्याच बरोबर जेवतात, हे मात्र आम्हाला मान्य नाही बरं का. असं सगळ्या शिष्यांनी बोलायला सुरुवात केली. मग गुरुजी म्हणाले, एक मुद्दा तुमच्या लक्षात आलेला नाही, आणि तो कुठला मुद्दा आहे ते ओळखा भाऊ. मला सांगा, आधी कोण आलं, माझे गुरुजी की त्यांचा कुत्रा? अर्थातच ते आधी आले, नंतर त्यांचा कुत्रा आला. जेवायला आधी कोण बसलं, माझे गुरुजी की त्यांचा कुत्रा? आधी ते बसले, नंतर त्यांचा कुत्रा बसला. कोणी कोणाला जेवायला दिलं, कुत्र्यांनी गुरुजींना जेवायला दिलं की गुरुजींनी कुत्र्याला? आणि मग आधी कोण बाहेर पडलं? अर्थातच गुरुजीच आधी बाहेर पडले आणि नंतर कुत्रा त्यांच्या मागे बाहेर पडला. हेच त्यांना आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं. आपल्या सगळ्यांमध्ये स्वतःचा एक कुत्रा आहे आणि तो कुत्रा म्हणजे आपला अहंकार. जर तुम्ही नेतृत्व करता आणि तुमचा कुत्रा तुमचं अनुसरण करतो तर ते ठीक आहे, ते योग्य आहे, बरोबर आहे. तुम्ही कुठे जायचे असं ठरवलं आणि मग तुमचा कुत्रा तुमच्या मागे मागे आला तर काही समस्या नाहीये, कारण तुमचा अहंकार तुमच्या मुठीत आहे. तुम्ही खाता आणि तुमच्या कुत्र्याला देता, अगदी परफेक्टली ऑल राईट, ठीक आहे. पण समजा हे विपरीत झालं तर काय होईल? तुम्ही अडचणीत याल. तर तुम्ही जे काही अहंकाराबाबत बोलता ते अगदी खरं आहे. आणि आपल्या सगळ्यांना हे कळायला हवं की आपल्या सगळ्यांसोबत अहंकाराचा हा घटक असतो. तो आपल्याला दिलेला आहे, तो नेहमीच आपल्या बरोबर असतो. आध्यात्मिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या आपली वाढ होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपण त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, तरच ती एक चांगली गोष्ट होईल. म्हणजे काय की कुत्रा आपल्या नियंत्रणात असतो आणि याचा अर्थ काय होतो की आपला अहंकार जो आहे त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे. अहंकाराने आपल्यावरती नियंत्रण ठेवणं असं नाहीये. आणि अगदी खरं आहे. मग सत्याचा शोध घेण्यात जर यशस्वी आपल्याला व्हायचे असेल, आपल्याकडे आणखी एक महत्त्वाचा गुण आणि अभिवृत्ती असणे आवश्यक आहे का? हो, नक्कीच. मग सत्याचा शोध घेताना म्हणजे अनेक तुम्ही तर सांगितलेलंच आहे, नम्रता आणि प्रांजळपणा, पण ह्यांच्याशिवाय इतर नैतिक आणि आध्यात्मिक गुणही आवश्यक आहेत. सर्व साहित्यात असाही उल्लेख केला गेलेला आहे की आपल्या जीवलग व्यक्तींपर्यंत, आपल्या जीवनातील अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी 7 दऱ्या ओलांडाव्या लागतात. ठीक आहे. त्यामधली पहिली दरी म्हणजे शोधाची दरी असं म्हणतात. मग शोध घेण्यासाठी आवश्यक असणारे कोणते इतर गुण आहेत? एक म्हणजे एक कळकळ आपल्यामध्ये असायला पाहिजे, उत्साह असायला पाहिजे, आणि दुसरा म्हणजे संयम, पेशन्स असायला पाहिजे. आणखीन एक गुण असं वाटतंय धाडस, आणि चौथा म्हणजे चिकाटी. चिकाटी म्हणजे हार न मानणे. चिकाटी सर्वांकडेच असते असं नाही, पण आयुष्यात ज्यांनी काही मिळवलेले असते त्यांच्याकडे ती नक्कीच असते. त्यामुळे जीवनातील गोष्टी साध्य करण्यासाठी चिकाटीची सुद्धा गरज असते.
चिकाटीशिवाय काहीच होत नाही आणि हा निसर्गाचा नियम आहे. तर चिकाटीशिवाय कोणतेच फळ नाही ते आपल्याला मिळणार नाहीये. तसेच एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आपल्याला खंबीर राहावे लागते, चिकाटी ठेवावी लागते, तरच ज्ञान आणि सत्याची आवड ही एक तीव्र इच्छा होते आणि मग सर्वच ठिकाणी सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी माणूस काय करतो, तो एकचित्त म्हणजे होतो. आणखीन एक मी तुम्हाला गोष्ट सांगू शकेन ऍक्च्युली. ती म्हणजे ही गोष्ट आहे, ही मजनू बाबत आहे. तुम्ही ऐकली असेल कदाचित गोष्ट, की लैला आणि मजनूची गोष्ट आहे. कोणी तिला लैली असं पण म्हणतात. असे म्हणतात की मजनू म्हणजे वेडा. लैलाच्या प्रेमात तो अतिशय वेडा झालेला होता. एक दिवस मजनू काय करत होता, तर धूळ चाळत होता. काहीतरी शोधत होता आणि खूप रडत होता. मग कोणीतरी त्याला येऊन विचारलं की मजनू तू काय करतो, काय आहेस? तर तो म्हणाला, मी लैला, माझी प्रियतमा, तिला शोधतो आहे. मग ते सगळे त्याला रागवले आणि म्हणाले, तू फार मोठी चूक करतो आहेस. हे काय करतोयस की लैला शुद्ध आत्मा आहे आणि तू तिला धुळीत शोधतोय? मग मजनू हसला आणि म्हणाला, मी तिला सर्वत्र शोधतो आहे. योगायोगाने ती मला नक्कीच सापडेल. त्याच तीव्र इच्छेने आपण ज्ञानाचा शोध घेतला पाहिजे, की आपल्याला ज्ञान कुठेही सापडू शकतं. म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या अनेक कथा आहेत ज्यांना शोध घेऊन सुद्धा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सापडलेलं नाहीये. पण त्यांच्या सत्याचा तपास करण्याच्या तीव्र इच्छेमुळे त्यांची उत्तरे त्यांना स्वप्नातच सापडली. हा एक दुसरा मुद्दा आहे. तर आईन्स्टाईनच्या स्वप्नाचा परिणाम सापेक्षवादाचा सिद्धांत झाला आणि यावर विश्वास आपण ठेवू शकतो का? की 20व्या शतकातील सर्वात मोठा सिद्धांत दमित्री मेंडोलिव्हला स्वप्नामध्ये पिरियॉडिक टेबल दिसले. आजच्या रसायनशास्त्राचा आधार किंवा बेन्झिन आणि सुगंधी रसायनशास्त्राची जी रचना आहे किंवा नैसर्गिक निवड किंवा संरचनेद्वारे उत्क्रांतीचा शोध, आपल्याला माहिती आहे अनेक गणितीय कल्पना सुद्धा आहेत, एलिस्टिक फंक्शन्स आहेत आणि किंवा संख्या सिद्धांत आणि बरेच काही शास्त्रज्ञांनी त्यांच्या स्वप्नात केलेल्या शोधांपैकी हे आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता तुम्हाला एक चर्चा अशी करायची आहे की माणसाने स्वप्नांद्वारे केलेल्या इतर वैज्ञानिक शोधांची आणि आविष्कारांची उदाहरणं तुम्हाला लिहायची आहेत. तुमच्याकडे 2 मिनिटांचा वेळ असेल आणि ह्या प्रश्नाबद्दल तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ग्रेट, वंडरफुल. सो मलाही अशी स्वप्न पडावीत अशी माझी इच्छा आहे. काही शोध लावला आले तर खूपच मजा येईल आणि शोध लागले तर तुम्हाला नक्कीच स्वप्नात लागलेल्या अशा शोधांची काही उदाहरणं तुमच्याकडे असतील. ऑफकोर्स परागजी तुमच्याकडे पण असतील. तुम्ही काही सांगू शकाल का? होय, तर इतर असे अनेक महान असे शोधक आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत आणि त्याचसोबत असे उच्च बुद्धिजीवी लोक देखील आहेत की ज्यांनी स्वप्नाद्वारे आश्चर्यकारक असे शोध लावलेले आहेत. उदाहरणार्थ जसे की अल्फ्रेड रसेल वॉलेस हे त्यापैकीच एक आहेत. आणि त्यानंतर ब्राझील आणि आग्नेय आशियात फिरून त्यांनी विविध प्रजातींची नोंद केली, त्यांचा शोध घेतला. आणि आपल्याला माहिती आहे की जग बऱ्याच वेगवेगळ्या प्रजातींनी असे भरलेले आहे आणि भौगोलिक सीमांद्वारे प्रजाती ज्यावेळेस विभक्त होतात त्याला दिसलेले ते फरक समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु नवीन प्रजाती कशा निर्माण होऊ शकतात असा प्रश्न त्यांना वर्षानुवर्षे विचारला गेला. त्याला काहीच उत्तर जसे त्यांना सापडले नाही. परंतु 1858 मध्ये उष्णकटिबंधीय तापमानामुळे आणि त्याचप्रमाणे तीव्र तापमानाच्या अवस्थेत झालेल्या मतिभ्रमाच्या स्वरूपात त्याला एक टोकाचे असे स्वप्न पडले. बरोबर, म्हणजे त्यांना ताप आला होता आणि स्वप्न पडलं. येस. तर नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांना लक्षात आला. वा, वंडरफुल. म्हणून आपण स्वप्नांचे आणि तापाचे ऍक्च्युली स्वागत केलं पाहिजे असं म्हणावं लागेल खरंच, कारण यामुळे काही शोध लागू शकतो. आणि मलाही काही ताप आला आहे आणि ज्यामुळे माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं झालं आहे. पण ऑफकोर्स हा इथे चर्चेचा हा पलीकडचा विषय होईल. आणखीन काही मुद्दे आहेत का तुमच्याकडे परागजी? निश्चितच. माणसाने स्वप्नांद्वारे केलेले महत्त्वपूर्ण शोधाचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे की मज्जातंतू. मज्जातंतू रासायनिकरित्या सिग्नल प्रसारित करतात त्याचा पुरावा आणि हे एक स्वप्न होते जे ओटो लेव्हीने पाहिले होते. मग जेम्स वॉटसन यांनी आपल्या DNA साठी हेलिक्स
सरपील स्ट्रक्चरची जी कल्पना मांडली, पुन्हा ते एकदा स्वप्नातूनच आलेले होते. खरंच आहे, खरंच. नील ब्रूस यांनी एका स्वप्नातून अणुरचनेचे उत्तर शोधून काढले होते. आणि लुई अगासेस या आणखी एका महान मनाला स्वप्नात जीवाश्म माशाची शारीरिक रचना सापडली. तर स्वप्नाच्या माध्यमातून होणारे शोध आणि आविष्कार यांचीही काही थोडीशी उदाहरणे आहेत. खूपच सुंदर उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत. ही विलक्षण स्वप्न होती असं म्हणावं लागेल. स्वप्न हेच आपल्या आयुष्यातील एक गूढ आहे, यात नवल नाहीये. पण मग सत्याची तळमळ अशा स्वप्नांना कारणीभूत ठरते, हेही महत्वाचं आहे. आता स्वप्नाव्यतिरिक्त ध्यान आणि चिंतन केल्यावर सुद्धा अनपेक्षितपणे साधकांनी म्हणजे व्यक्तींनी अवघड समस्या सोडवलेल्या आहेत आणि महत्वाची अंतर्दृष्टी त्यांना मिळालेली आहे. तर स्वप्न एक गोष्ट आहे आणि मग आपण आधी चर्चा केली त्यानुसार चिंतन आणि ध्यान हे सुद्धा आपल्याकडे असलेल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे आणखीन चांगले मार्ग आहेत. तर प्राचीन काळी एक शाळा होती जिथे ठरवलेल्या व्याख्यानांव्यतिरिक्त ते काय करायचे, सामूहिक मूकचिंतन करायचे. ओके. आणि विविध वैज्ञानिक आणि आध्यात्मिक समस्यांवरती चिंतन करायचे. म्हणजे त्यांना ती दिली गेलेली असायची आणि त्यांना विचार करायचा. या समाजाचा विस्तार झाला आणि 20व्या शतकापर्यंत ते कार्यरत होते. असंख्य पुस्तकं आणि प्रसंग त्यांच्या नेत्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्या सभा मंडपात जमल्यावरती ते काय करायचे तर शांत बसायचे, मनन चिंतन आणि ध्यान करायचे. नेत्याने ठराविक प्रस्ताव देऊन सुरुवात करायची आणि मग तो म्हणायचा की उदाहरणार्थ म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते की तुम्ही या समस्येवर चिंतन केलं पाहिजे. मग खूप इंटरेस्टिंग आहे. एकत्र बसलेल्या लोकांचा एक गट सगळे एका विशिष्ट समस्येवरती मनन करत होते. प्रत्येक व्यक्ती ध्यान करून किती वेगवेगळे ज्ञान निर्माण करू शकतो हे ह्याच्यातून आपल्याला दिसून येतं. मग त्यांचे मन इतर सर्व गोष्टींपासून मुक्त असते. त्यामुळे आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे आपल्याला स्वतःला सभोवतालच्या वातावरणातून अमूर्त करावे लागेल, शांत बसावे लागेल. ते बसून चिंतन करतात आणि ते थोड्या वेळाने उत्तर त्यांच्या समोर जे असतं त्यामुळे ते आपोआप दिसतं. अतिशय मनोरंजक, खूप इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट. या साक्षात्काराने अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटलेले आहेत. तर माझी इच्छा आहे की आपण खरोखरच या वैचारिक शाळेतून आणि आमच्या शैक्षणिक कार्यातही ध्यानाची ही पद्धत जी आहे ना ते आपण वापरू शकू. मग अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जसे की एक उदाहरण म्हणून आपण बघू शकतो की माणसाच्या आत्म्याचे वास्तव काय आहे जे आपल्याला माहिती नाही. त्यांची चिंतनातून आणि ध्यान करून उत्तरे मिळू शकतील. किंवा आत्म्याच्या आंतरिक जीवनाचा आणि शरीरातून स्वर्गारोहण झाल्यानंतर त्याच्या भवितव्याचा प्रश्न. त्या प्राचीन शाळेत त्यांनी त्याच्या काळातील वैज्ञानिक प्रश्नांवरही चिंतन केलं होतं, हे पण महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यासमोर असलेली काही वैज्ञानिक आव्हानेही ते सोडवू शकले. या लोकांना अंतर्मनातील प्रकाशाचे अनुयायी असं म्हटलेलं. किती सुंदर ही व्याख्या आहे, जे त्यांच्या शाळेचं नावही होतं आणि इतर काही देशांमध्येही अशाच पद्धतीने त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी उच्च दर्जाची शक्ती प्राप्त केली आणि अंधश्रद्धा आणि कट्टरता यापासून ते पूर्णपणे मुक्त झाले. कारण ते चिंतन करू शकत होते आणि मग आपल्याला माहिती आहे की त्या अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवायला त्यांच्याकडे कोणताही आधार नव्हता. इतर व्यक्ती त्यांच्या विधानाला महत्त्व देत असत आणि स्वतःहून स्वतःमध्ये ते गूढ सोडवत असत. म्हणून जेव्हा आपण खरोखरच म्हणतो की आपण श्रीमंत झालो आहोत आणि आपण इतरांकडून नव्हे तर स्वतःकडून ज्ञान मिळवू शकतो, ह्याचाच हे उदाहरण आहे. हे एक उत्तम उदाहरण आहे आणि तेच आपण करत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आपण इतरांकडून ज्ञान मिळवतो तर हे लोक ध्यानज्ञानेद्वारे म्हणजे स्वतःच्या आत्म्याने ज्ञान मिळवून वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि इतरही प्रश्न ते सोडवतात. तर आता मी प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एक प्रश्न विचारू इच्छिते की धारणेद्वारे ज्ञान प्राप्त करण्याच्या संदर्भात तुम्हाला काही अनुभव माहीत असल्यास आपण लिहून तुमच्या ज्या अध्ययन जोडीदार आहे त्याला तुम्हाला ते सांगायचं आहे आणि ऑफकोर्स तुमची अनुभवही पण आहे तिथे पण तुम्ही लिहून ठेवायचं आहे. सो एक 2 मिनिटाचा अवधी घ्या, व्हिडिओ तुम्ही थांबवा, लिहून काढा आणि आपण चर्चेला पुढे सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही या प्रश्नावरती विचार केलेला आहे. आपण हा भाग इथे थांबवणार आहोत. या भागामध्ये अहंकाराबद्दल आपण आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याबद्दल बोललो, तसेच सत्याच्या शोधात
यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे कोणते इतर गुण आवश्यक आहेत ते बघितलं. त्यानंतर आपण ऐकलेल्या कथा ज्या होत्या त्या खूपच उद्बोधक, म्हणजे त्याच्यातनं आपल्याला खूप ज्ञान मिळालं. स्वप्नांमध्ये कधी कधी मोठे शोध कसे लावले जातात आणि आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यात ध्यान धरल्याने, ध्यान धारणा केल्याने आपल्याला कशी मदत होऊ शकते यावरही आपण चर्चा केलेली आहे. ऑफकोर्स अनेक मुद्दे आहेत, त्याच्यावरती आपण भाग 3 मध्ये लगेचच चर्चेला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.